गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सच्चिदानंद स्वरूप परमात्मा माझ्यात आहे. त्या स्वरूपाला पाहणं उत्तम गतिशील आहे. आपण गतिशील झालं पाहिजे. औधुंबरदेव कल्पवृक्ष ब्रह्मानंदम परमसुख केवलम सर्वभूता साक्षीभूतम सर्वमंगलमांगल्य विमल शरणदिगंबरम ज्ञानमूर्ति सद्गुरु दत्तं वन्दे जगद्गुरुं. दत्तं वन्दे जगद्गुरु. विश्वाचा जगद्गुरू असा दत्तात्रय भगवान तो माझ्यामध्येच आहे. अनादीपासून जो चालत आलेला हा देह आहे तो आणि मी कुठे वेगळा आहे. आम्ही एकच आहोत. अद्वैत भाव आपल्यात उत्पन्न होणं हा उत्तमातला उत्तम परमार्थ आहे. पण आपल्यातला अद्वैत भाव उत्पन्न का होत नाही? तो वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. हा विचार खऱ्या अर्थाने रुजत नाही तिथपर्यंत अद्वैत भाव राहत नाही, उभा उत्पन्न होत नाही. तो उभा झाला पाहिजे, आपल्यात प्रकाशित झाला पाहिजे. खरा म्हणजे परमपूज्य भाव आपल्यात कसा निर्माण होईल? आपल्यामध्येच आपला भाव निर्माण झाला पाहिजे. मी लहान नाही, मी त्या स्वरूपाचाच आहे. मी तो दत्त स्वरूप आहे, तोच मी आहे. हा सतत चिंतनात ठेवणं आणि आत्मचिंतन आणि आत्मपवित्रता ही आपल्यात असली पाहिजे. आत्मपवित्रता नसल्यामुळे आपल्यात तो भाव येत नाही. का तर मी वेगळा, कोणतरी वेगळा आहे, तो वेगळा आहे. आपल्यातली आत्मपवित्रता, आत्मनिर्भयता आपल्यात निर्माण झाली पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थाने त्या विचाराकडे, त्या चिंतनाकडे वळू. तर ते चिंतन येऊच शकत नाही आपलं. ते चिंतन येण्यासाठी तर मला त्या विषयात राहायचं आहे. आणि आत्मस्वरूपातच आपल्या आत्म्यामध्ये आपण दीप प्रकाशित करायचं आहे. दीप प्रकाशित करून खरं प्रकाशित होणं हे आपण प्रकाशित झालं पाहिजे. आपल्या अंतर्मनात प्रकाश करून आपण प्रकाश आपल्या देहरूपात पाडलं पाहिजे. आणि देहरूपालाच प्रकाशित नाही करून खरं आत्मदीप असा सतत ठेवत राहिलं पाहिजे. ते कुठलं? व्यवहार, सत्य, आचार, विचार आणि व्यवहार याचा दीप सतत पेटत ठेवला पाहिजे. आपल्यात कटुता किंवा व्यवहारात खोटेपणा काय येतो तर आपण त्याला साक्षीच ठेवत नाही. सतत तो माझ्याबरोबर आहे हा भाव ठेवला तर आपल्यातला व्यवहार फार चांगला होतो. व्यवहार चांगला झाला का आपला विचार पण चांगला होतो. आणि विचार चांगला झाला का आपला आचरण पण चांगलं होते. हे होण्यासाठी स्वबोधाचा विचार फार गरजेचा आहे. मलाच स्वतःला मी शिकवलं पाहिजे, मलाच सांगितलं पाहिजे, मलाच बोध केला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने या ध्येयामध्ये प्रकाशमय होईल, प्रकाश पडेल. प्रकाश पडण्यासाठी विश्व हेच माझं घर आहे आणि विश्व हेच माझी संपत्ती आहे. जे जे आहे ते कोणी जात पात मला काही माहीत नाही. आम्ही एक आहोत. अद्वैत भाव माझ्यात आणि त्याच्यात काही वेगळा नाही. रक्त बनवणारा तो आहे, माझं सगळं करणारा तो आहे, तर त्याचा पण तोच करणारा आहे. मला भूक लागते तरी त्याला पण भूक लागते. कुठे काय वेगळं आहे? मी जसा पाण्याचा कणेक आहे तसा तो पण पाण्याचीच कणेक आहे. मी हवेची कणेक आहे, तो पण हवेचीच कणेक आहे. मग हाय कुठे भेद? हे भेद आपण ठरवलेले आहेत. तू ही जातीचा आहे, त्या जातीचा आहे, हे भेद आपण ठरवले. ते सोबताला मान्य नाही. म्हणून विश्वात्मा दीप, विश्वामध्ये जो आहे तो मीच प्रकाशित आहे हा भाव ठेवून चालला पाहिजे. आणि स्थिर आनंद आपल्यामध्ये परमानंद मिळवायचा असेल तर आपल्यामध्ये तो आनंद आपण उभा केला पाहिजे. आणि ते उभा करण्यासाठीच हा सुबोधाचा विचार आहे. माझ्यामध्येच सगळं आहे, त्याच्यात पण तोच आहे, माझ्यात पण तोच आहे. हा विचार सतत रुजणं फार महत्त्वाचं. तच विश्वामध्ये खऱ्या अर्थाने शांती आणि खऱ्या अर्थाने प्रेम, बंधुत्व, मैत्रीभाव उत्पन्न होईल. हे मैत्रीभाव उत्पन्न झाला पाहिजे. का तर आपल्याला दुसऱ्याबद्दल द्वेषच आहे, ते द्वेष गेलं पाहिजे. ते आपलं जात नाही, ते गेलं पाहिजे. आम्ही एकच आहोत.
हा चिंतनात राहू, तू एक आहे, देव सर्वांचा एक आहे, हा विचारात सतत सतत राहून खऱ्या अर्थाने आपल्याला सोबत करून त्या विचाराने आपण धन्य झालो पाहिजे. तर खरा परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे देवाला धूप दीप अगरबत्ती लावणं हा परमार्थाचे अंग झाले. पण त्याच्या खरा परमार्थ असेल तर माझ्या आचरणात, विचारात आणि व्यवहारात हे प्रकाशमय झालं पाहिजे. हे खरं दीप पेटलं पाहिजे. ते आपण पेटवत नाही, प्रकाशित होत नाही. आपण फक्त देवाला फुलं वाहतो, अगरबत्ती वाहतो, देवाला दिवा वाहतो. पण माझ्यामध्ये पण कधी वाळला पाहिजे. आपण मला पण प्रकाशित केला पाहिजे. मला ते प्रकाशित करून त्या प्रकाशाकडे जायचं आहे. तेव्हा सगळ्यांना जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद.